लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची 6 आणि 7 मार्चला मुंबईत बैठक। राष्ट्रीय समाज पक्ष सोबत आल्यास राष्ट्रवादी शरद पवार पक्ष माढा लोकसभेची जागा रासपला देण्यास तयार असल्याची माहिती। प्रकाश आंबेडकरांकडून अकोला लोकसभेसाठी स्वतःच्या उमेदवारीची घोषणा। वर्ध्यातून राजेंद्र साळुंखे आणि सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब। त्यामुळे आंबेडकर एकला चलोरेची भूमिका घेणार असल्याची चर्चा। वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत पूर्ण युती नाही, त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। येत्या 2 ते 3 दिवसात प्रकाश आंबेडकरांची जागा वाटपाबद्दल चर्चा होईल। 6 मार्च पर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटेल, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। 2024 ला परिवर्तन न झाल्यास ही शेवटची निवडणूक असेल आणि हुकुमशाही सुरू होईल, हीच प्रकाश आंबेडकरांची भूमिका। संजय राऊतांचं वक्तव्य। त्यामुळेच हुकुमशाहीचा पराभवासाठी वंचितने भव्यात सहभागी व्हावं अशी इच्छा असल्याची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत आरोपी किंचक नवलेला 7 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता, तर मुंबई, नवी मुंबई, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळणार, भारतीय हवामान विभागाने वर्तवला अंदाज। अमरावती लोकसभेवरून आजी माजी खासदार आमने सामने, अमरावतीवरचा दावा सोडणार नाही, आनंदराव अडसूळांचा निर्धार, तर अडसूळ नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा टोला। सरकारनं मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं, मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला निवडणुकीत आडवं करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। नागपुरात उद्या भाजयुमोतर्फे नमो युवा राष्ट्रीय संमेलन, संमेलनात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा सहभागी होणार, तसंच 1 लाख तरुण सहभागी होणार असल्याचा दावा। चांदीवाल आयोगाकडून मला क्लीन चिट, मात्र फडणवीसांनी अहवाल दडवला, अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, जिल्हा क्रीडा संकुल इथे होणाऱ्या मेळाव्यालाही शिंदे हजेरी लावणार। वर्धा कळंब लोकल गाडीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद, गावापासून स्थानक दूर असल्यानं रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांची कसरत, पुरेशा शेअरिंग ऑटोही उपलब्ध नसल्यानं रेल्वेला अल्प प्रतिसाद। भाषण सुरू असताना अचानक एका तरुणानं उठून आमदार नितीन देशमुखांना कापसाच्या भाववाढीवर प्रश्न विचारला। अकोला जिल्ह्यातील नितीन देशमुखांच्या शेतकरी संघर्ष पदयात्रेच्या समारोप कार्यक्रमातील प्रकार। बुलढाण्यात क्षुल्लक कारणावरून हेड कॉन्स्टेबल शेख मतीन या व्यक्तीला मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर तिवारींचं निलंबन, मात्र मारहाण झालेल्या व्यक्तीची हेड कॉन्स्टेबलला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी। 10वीचा पेपर व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल, यवतमाळच्या पाटणबुरी इथली घटना, श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर पहिल्या 10 मिनिटात मराठीचा पेपर फुटला होता। बुलढाण्याच्या मेहकरजवळ दुचाकी कंटेनरची समोरासमोर धडक, धडकेत 2 जणांचा मृत्यू, अपघातानंतर कंटेनर चालक फरार। पतीकडून पत्नी आणि 2 मुलींची कुऱ्हाडीने हत्या, चंद्रपूरच्या नागभीडमधल्या मौशी गावातली घटना, आरोपीला नागभीड पोलिसांकडून अटक। चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील सास्ती इथं 2 विद्यार्थ्यांचा नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू, शाळा सुटल्यानंतर 2 मुलं पोहायला गेली होती, स्थानिकांकडून आर्थिक मदतीची मागणी। भंडारा जिल्ह्यात हातभट्टीवर मोहफुलाची दारू विकणाऱ्या व्यक्तीवर एमपीडीए अंतर्गत कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने एमपीडीए अंतर्गत जिल्ह्यात 4थी कारवाई। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, 8-9 मार्च पर्यंत वाट बघू, नंतर आंदोलन करू, जरांगेंचा इशारा। महिला कार्यकर्त्यांच्या आडून हल्ल्याचा डाव, मनोज जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप। हिंगोलीची जागा शिवसेना लढवणार, फडणवीसांच्या भेटीनंतर हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया। पुणे दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे तडकाफडकी मुंबईला रवाना, पदाधिकारी उशिरा पोहोचल्यानं राज ठाकरे माघारी परतल्याची चर्चा। मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा, मावळसाठी बाळा भेगडेंना उमेदवारी देण्याची रवींद्र भेगडेंची मागणी,
भाजपच्या रवींद्र भेगडेंचा श्रीरंग बारणेंना विरोध। राष्ट्रवादीने शिवाजी आढळरावांना आयात करू नये, त्याऐवजी मला संधी द्यावी अथवा भाजपला जागा सोडून महेश लांडगेंना शिरूर लोकसभेची उमेदवारी द्यावी। भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंकडून अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न। सोलापुरातील कोंडी ग्रामस्थांची मराठा आरक्षणासाठी सामूहिक शपथ। फडणवीस भाजपमध्ये असेपर्यंत भाजपला तसंच त्यांच्या सहकारी पक्षाला मदत न करण्याची घेतली शपथ। बारामतीत शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी जनता दरबाराला गर्दी। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थ शरद पवारांच्या भेटीला। माझी विचारधारा काँग्रेसची असून मी काँग्रेस सोडणार नाही, पक्ष बदलाच्या चर्चेला आमदार संजय जगताप यांचा पूर्णविराम। पुण्यातील 4,500 घरांसाठी म्हाडाची बुधवारी जाहिरात प्रसिद्ध होणार। यंदाच्या वर्षातील म्हाडाची पहिली सोडत असेल। आठवडाभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं आता केवळ अर्ज मागून नंतर सोडत काढली जाणार। पुण्यातील आगाशी महाविद्यालयाच्या मैदानावर कथ्थक नृत्यावर आधारित नृत्यचक्र या कार्यक्रमाचं आयोजन। 1200 कथ्थक नृत्यांगनांची एकाच वेळी सलग 20 मिनिटं नृत्य सादर केलं। जळगाव लोकसभेत ठाकरे गटाच्या उमेदवारांनी डिपॉझिट वाचवून दाखवावं, मंत्री गुलाबराव पाटलांचं ठाकरे गटाला आव्हान। जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांचं भाषण सुरू असताना बत्ती गुल, लाईटचं आणि माझं जमत नाही, हे माझं कायमचं नातं आहे। लाईट गेल्यानंतर गुलाबरावांची मिश्किल टिप्पणी। शिर्डीच्या राहता इथे महिला मेळावा संपन्न। खासदार सुजय विखेंच्या हस्ते महिलांना कर्ज आणि साहित्याचं वाटप। 2 महिन्यानंतर प्रत्येक आरोपांना उत्तर देणार, विखेंचा विरोधकांना इशारा। अवकाळीमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात शेतीसह अनेक फळबागांचं नुकसान। नुकसानग्रस्त भागाची अनिल पाटील यांच्याकडून पाहणी, नुकसानाचा अनिल पाटलांकडून आढावा। भिवंडीतील संकेत भोसले या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नाशिकमध्ये भीमसैनिकांचा कॅन्डल मार्च। घटनेतील फरार आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात बिबट्याचं दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, स्थानिकांची मागणी। धुळ्यात पाणी आणि भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत आलेल्या मादी बिबट्याची मान हंड्यात अडकली। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून भुलीचं इंजेक्शन देऊन बिबट्याची सुटका। साक्री तालुक्यातील ढुकशेबड गाव शिवारातली घटना। कोकणात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश। संजय कदम, विक्रांत जाधव उद्धव ठाकरेंच्या पक्षात। लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या अनंत गीतेंचं मला आव्हान आहे असं मानत नाही। सुनील तटकरेंचा गीतेंवर हल्लाबोल, तर गीते राजकीय कारणास्तव शरद पवारांचे पाय धरत असल्याची तटकरेंची टीका। जयगड किल्ल्याच्या बुरुजासंदर्भात माझाने दाखवलेल्या बातमीची केंद्रीय पुरातत्व विभागाकडून दखल। समुद्रात सुरू असलेलं काम तात्काळ थांबवण्याचे JSW कंपनीला आदेश। गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत रत्नागिरी दौऱ्यावर। जिल्हा विशेष कारागृहात सावरकरांना ज्या कोठडीत ठेवलं त्या कोठडीला भेट देत प्रमोद सावंत यांच्याकडून अभिवादन। मोदी आणि फडणवीसांना हक्काने सांगेन, रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलणार। रत्नागिरीतील मेळाव्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा दावा। भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच कृपाशंकर सिंग यांना लोकसभेची उमेदवारी दिली। हीच का तुमची मोदी गॅरंटी, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। फडणवीसांनी ज्यांना तुरुंगात टाकायची भाषा केली त्या कृपाशंकर सिंग यांनाच भाजपने उमेदवारी दिली। हीच का मोदी गॅरंटी, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। कृपाशंकर सिंग यांना उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कृपाशंकर सिंग यांनी सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। डोंबिवलीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम असल्यानं शिळफाटा रोड अवजड वाहतुकीसाठी बंद। सकाळी 5 पासून रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांवर बंदी घालण्याचा वाहतूक विभागाचा निर्णय। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार दयानंद चोरगे संतप्त। दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेऊन चोरगेंनी पटोलेंची तक्रार केल्याच्या बातम्या पसरवल्यानं चोरगे संतप्त।
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ संवाद यात्रेचा समारोप 13 लोकसभा मतदारसंघ 34 विधानसभा मतदारसंघासह अनेक गावातून अंधारेंच्या यात्रेचा प्रवास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.